रेती धक्क्यावर जिल्हाधिकारी परवान्याचे उल्लंघन, पोलिसांची मोठी कारवाई। 26 वाहनं, 90 ब्रास वाळू व 3,35,00,000चा मुद्देमाल जप्त। 17 जणांविरुद्ध गुन्हा। जिल्हाधिकारी यांच्या परवान्याचे उल्लंघन करत दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेतीच्या धक्क्यावर नियोजनबद्ध कारवाई करत पोलिसांनी उत्खननाला मोठा आळा घातला आहे। पिंपळगाव गायके तालुका जिंतूर येथील दुधना नदीपात्रात दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ही कारवाई करण्यात आली। ही मोहीम पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल व त्यांचे पथक बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, PSI महादेव गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने राबवण्यात आली। या प्रकरणात फिर्यादी पोलीस हवालदार सिद्धार्थ कोकाटे यांनी तक्रार नोंदवली आहे। कारवाई बोरी पोलीस ठाणे हद्दीत पार पडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। प्राथमिक तपासात जिल्हाधिकारी परभणी यांनी उत्खननासाठी दिलेल्या परवान्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे। अधिकृत पावत्यांशिवाय रेती भरलेल्या वाहनांची वाहतूक, परवान्याच्या मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन, नदीपात्रात अवैधपणे रेतीचा साठा ठेवणे, पर्यावरण संरक्षण अधिनियमांचे उल्लंघन तसेच गौण खनिज अधिनियमांचे नियम मोडून उत्खनन केल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणात 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान 26 वाहने ताब्यात घेण्यात आली। त्यात हायवा डंपर, ट्रॅक्टर ट्रॉली, पोकलॅन मशीन, चारचाकी आणि मोटरसायकलींचा समावेश आहे। याशिवाय नदीपात्रात साठवलेली 90 ब्रास वाळूही जप्त करण्यात आली। वाहनांची व यंत्रसामुग्रीची स्वतंत्र किंमत जाहीर करण्यात आली असून संपूर्ण कारवाईतील जप्त मुद्देमालाची एकत्रित रक्कम 3,35,00,000 रुपये आहे। या रकमेमध्ये एका चारचाकीत आढळलेली 5 लाख रुपयांची रोख रक्कम देखील समाविष्ट आहे। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 306/2025 नुसार कलम 303(2), 3(5) BNS तसेच गौण खनिज अधिनियम 48(7)(8) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 5 व 15 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। उत्खननासाठी वापरलेल्या यंत्रसामुग्रीची मालकी, वाहतुकीचे जाळे, आर्थिक व्यवहार आणि या अवैध उत्खननात सामील असलेल्या इतर घटकांविषयी सखोल तपास सुरू असून पुढील काही दिवसात या रॅकेटबाबत आणखी महत्त्वाचे उलगडे होण्याची शक्यता आहे। दुधना नदीपात्रात अवैध उत्खनन दीर्घकाळ सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या। पर्यावरणाला होणाऱ्या हानीकडे लक्ष देत प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या कारवाईमुळे अवैध उत्खननात गुंतलेल्या बेकायदेशीर घटकांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे।